घर में भी जाके इसके साथ 2-4 घंटे बताने हैं। घरी जाऊन पण तुम्हाला 2-4 तास हे सांगायचं आहे। हालेलुया। हालेलुया आहे। आज हम दोनों भाई मिलकर 10 दिन हो गया लगातार संगति करते, आणि आम्ही दोघे भाऊ मिळून 10 दिवस झाले सेवा करत आहोत। तो आज शाम के बाद मैं इसको छोड़ के किसी और जगह में चले जाऊंगा। आणि आज संध्याकाळी मी यांना सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे। तो मैं आत्मा से रो रहा था, मैं अपने भाई को छोड़ के किसी और जगह में जा रहा हूँ। आणि मी आत्म्यात रडत होतो, माझ्या भावाला सोडून मी दुसऱ्या ठिकाणी जात आहे। तो उसी जगह में मैं वेला नहीं बैठने वाला, आणि मी त्या ठिकाणी पण थांबणार नाही। उसी जगह में भी मैं प्रभु के काम के लिए जा रहा हूँ। आणि त्या ठिकाणी पण मी देवाच्या कामासाठी चाललो आहे। लेकिन मेरा छोड़ने को मन नहीं कर रहा, आणि मला सोडायचं माझं मन होत नाही। तो मैं मंगल बुधवार पास्टर से बात करूँ, आत्मा से मुझे लगा है कि करीबन हम जब वापसी जाएंगे पास्टर सुरेश रामले के पास, उससे पहले हम कुछ फैमिलियों को मिलेंगे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार ज्यावेळेस मी तो खास फैमिली होगी। मी सुदाम रावडे यांच्याकडे जाईल त्याआधी मी एक महत्वाच्या ज्या फॅमिली आहेत त्यामध्ये आम्ही जाऊ। हाँ, वो पास्टर जी बताएंगे कौन सी जगह हमने नियुक्त करना है। आणि पास्टर सांगतील कोणत्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। पवित्र आत्मा ने मुझे ऐसा बोला। पवित्र आत्म्याने मला सांगितलं आहे। आणि जर तुम्हाला पास्टरांना किंवा आम्हाला दोघांना घरी बोलायचं असेल तर तुम्ही मला कॉल करा, की तुम्हाला तारीख आणि वेळ सांगेल, मग त्या वेळेला येतो। कारण 28 ला पंजाबला चाललेलं आहे। हालेलुया। सो एक ये व्यक्ति की जो मैं आपको कहानी बताने जा रहा हूँ, आणि ह्या व्यक्तीची जी काही कहाणी मी तुम्हाला सांगत आहे, इसको शरीर में कोड़ पड़ा है, आणि याच्या शरीरात कोड झालेला आहे, लेकिन सेनापति है। पण तो सेनापती आहे। पंखा बंद कर दीजिए। हालेलुया। हालेलुया। इस व्यक्ति को क्या हुआ है? कोड़ पड़ा है। आणि ह्या व्यक्तीला कोड झालेला आहे। कोड़ पड़ा है, इसके आसपास इसके अधिकारी हैं, आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे अधिकारी आहेत। आजू बाजू लोग उसकी टहल करते हैं, आणि आजूबाजूला त्याची लोक त्याच्यापाशी आहेत। लेकिन उसके शरीर में क्या पड़ा है? आणि त्याच्या शरीरामध्ये काय आहे? क्या जिसके ऊपर कोड़ पड़ा होता है ज्याच्यावरती नहीं उसके साथ तुम्ही त्याच्यासोबत राहू शकता का? कितने लोग सहमत हैं हम रहेंगे? किती लोक तयार आहेत का आम्ही राहू त्याच्यासोबत? उसको कोड़ पड़ा है, त्याला कोड झालेला आहे, लेकिन फिर भी उसके साथ लोग रह रहे हैं। तरीही पण त्याच्यासोबत लोक आहेत। ये क्यों रह रहे हैं? ते का राहत आहेत? किसके लिए? कशासाठी? वो कोड नहीं देख रहे, अपने कोड नहीं देख रहे उसका, ते त्याचा कोड बघत नाही, उसके साथ प्यार करते हैं, ते त्याच्याशी प्रेम करतात। उसके साथ बहुत प्रेम था। त्याच्याशी खूप प्रेम होतं। इसीलिए यीशु के वचन में भी प्रेम है। यासाठी देवाच्या वचनामध्ये पण खूप प्रेम आहे। वो कोड़ी के साथ भी रहता है, तो कोड्यासोबत पण राहतो, वो गरीबी के साथ भी रहता है, गरीबासोबत पण राहतो, वो कुचले हुए लोगों के साथ भी रहना पसंद आणि जे करता है। पायाखाली तोडवले त्यांच्या सोबत पण रोज परमेश्वर राहतो। लेकिन हम वो लोग हैं, आपण ते लोक आहोत कोड़ी के साथ रहना पसंद नहीं करेंगे, आणि कोड्यासोबत राहणं पसंत करणार नाही। कोड़ी के ऊपर हाथ नहीं रखेंगे, कोड्यावरती आपण हात ठेवणार नाही, कोड़ी को ऐसे मिलकर प्रार्थना नहीं कर सकते। आणि कोडीला जवळ घेऊन प्रार्थना करणार नाही। लेकिन वो परमेश्वर, आणि तो देव, वो परमेश्वर, तो देव वो अपने गले से लाके ते आपल्या गळ्याला जवळ घेऊन मोहब्बत करता है, प्रेम करतो। उसको बोलते हैं परमेश्वर। त्याला म्हणतात माझा देव। सो जाते जाते कि जंग में जा रहे हैं, तुम्ही एका जंग मध्ये चाललेले आहात, एका लढाईमध्ये, हाँ, तो उसके इतनी छोटी सी लड़की थी, आणि एक लहानशी मुलगी होती, उसको रास्ते में मिल गई, आणि त्याला ती वाटेमध्ये भेटली, उठा के अपने पास ले गई। आणि तो त्यांना तिला घेऊन गेला। तो उस लड़की को पता नहीं, छोटी लड़की है, आणि तिला माहित नाही ती खूप लहान मुलगी आहे, वो नहीं जानते वो कौन लड़की थी, आणि ते त्यांना माहित नव्हतं की ती कोण मुलगी आहे। वो जानते नहीं कि वो परमेश्वर की लड़की थी, त्यांना माहित नव्हतं की ती परमेश्वराची मुलगी आहे। वो जानते नहीं
त्यांना माहित नव्हतं की ती लहान मुलगी कोणाची मुलगी आहे. वो परमेश्वर की बेटी थी. ती लहान मुलगी परमेश्वराची मुलगी आहे. वो नबी को जानती थी. ती परमेश्वराला ओळखत होती. वो परमेश्वर को जानती थी. ती परमेश्वराला ओळखत होती. उसी ने उधर जाके दुख नहीं किया. तिने तिकडे जाऊन कोणाला त्रास दिला नाही. जब उसको पता चला जेव्हा तिला कळलं कि इसके शरीर में कोड है, याच्या शरीरामध्ये कोड आहे, इसके शरीर में कोड है, याच्या शरीरामध्ये कोड आहे, वो बोलती अब मेरे गांव में होता आणि ती म्हणत आहे तू जर माझ्या गावामध्ये असता तो मेरा नबी आपसे प्रेम माझं तुझ्या प्रेम केलं करता, प्रार्थना केली आपका कोड आणि तुझा निभून क्या करता बोलता है वो कौन है, आणि तो त्या लहान मुलीला जो म्हणतो तो कोण आहे, वो कौन है जो मेरे कोड को ठीक कर सकता आणि तो है. कोण आहे जो माझा कोड बारा करू शकतो. वो सेनापति है. का तो सेनापती आहे. बड़े 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 हॉस्पिटल देखी होंगे, त्याने मोठे मोठे दवाखाने बघितले असतील बड़े का, बड़े डॉक्टर देखी होंगे, मोठे मोठे डॉक्टर बघितले असतील का, बड़े हकीम देखी होंगे. मोठे मोठे हकीम बघितले असतील का, वैद्य बघितले का, वो कौन है मेरे कोड को ठीक कर सकता आणि है. तुम्हाला काय तो कोण आहे जो माझा कोड बारा करू शकेल. एक है, एक आहे, एक है एक आहे जो आपके कोड को ठीक कर सकता जो तुझा कोड बारा करू शकत आहे. है. एक है जो आपकी बीमारी का इलाज कर सकता है. एक आहे जो तुमचा आजार बारा करू शकतो. एक है जो आप गिरे हुए आपको उठा सकता है. एक आहे जो वर घेतात. जो आपकी परेशानी को जान देता आणि है. एक आहे जे तुमची समस्या बदलत आहे. वो उसका नाम क्या है? त्याचं नाव काय आहे. बोलिए उसका नाम क्या है? सांगा त्याचं नाव काय आहे. तो हमारी आवडून म्हणेल त्याचे आजार निघून जाईल. आता दिलं वो आपके दिल में तुमच्या मध्ये आला आहे. कुछ अधिकारी को पकड़ा, उसने मुश्किल देंगे. आणि सेनापतींनी त्याचे काय म्हटले की आपण त्याच्या जवळ जाऊया. वो अलीशा के पास जाने आणि लगे. ते अलिशा जवळ जात आहे. जब जाने लगे जवळ जात आहे. अलीशा का घर आ गया. अलिशाचं घर आलेलं आहे. अलीशा का घर आ गया. अलिशाचं घर आलेलं आहे. उसने दरवाजा खटकाया. त्यांनी दरवाजा ठोकला. दरवाजा खटकाया. दरवाजा ठोकला. वो बोलता है कौन है. ते म्हणत आहेत कोण आहे. वो जानता भी. त्याला माहित होतं. उस राजे ने अपने वस्त्र को क्या कर दिया, ला के दुखी होके बैठ गया. त्या राजाने आपले कपडे काढून खाली ठेवले आणि दुःखी झाला आणि बसला खाली. उसके पास, नबी के पास ये बात पहुंच गई. आणि देवाजवळ ही गोष्ट कळली. तो नबी ने बोला उसको पता चलना चाहिए कि उस गांव में एक नबी है. आणि त्याला कळलं पाहिजे का त्या गावामध्ये एक देवाचा सेवक आहे. उसको पता चलना चाहिए कि इस गांव में एक नबी आणि है. त्याला कळलं पाहिजे की त्या गावामध्ये एक देवाचा सेवक वो आहे. दरवाजा खटका रहा आणि है. ते दार ठोकत आहे. वो अंदर से आवाज देता है, आणि ते आतून आवाज देत होतो. जंगल के बीच में जा, जंगलामध्ये जा. जंगल में जा. जंगल जर्दन मध्ये जा. जर्दन नदी के बीच में जा. यार्दन नदीमध्ये जा. उस जगह में आप 7 चुंबकियां लगा. आणि त्या नदीमध्ये 7 डुबक्या मार. 7 डुबकियां लगा. 7 डुबक्या मार. वो अंदर से बात कर रहा है. आणि तो आतून बोलत आहे. वो बाहर से, तो बाहेरून उभा आहे. वो निराश हो गया. तो निराश झालेला वो आहे. निराश हो गया. तो निराश आहे. वो ऐसा समझता था नबी आएगा, मेरे पास सोना है, चांदी है, बहुत सारा धन है. आणि तो असं म्हणत होता, ते असा विचार करत होता का देवाचा सेवक येईल आणि म्हणत माझ्याजवळ खूप सोनं आहे, खूप चांदी आहे, खूप पैसा आहे. वो मेरे धन वाले सोने चांदी वाले दे के बाद के बाहर आएगा, मैं आपके लिए प्रेयर करूंगा. आणि तो म्हणत की माझ्याजवळ चांदी बाहेर येईल आणि माझ्यासाठी प्रार्थना करेल. लेकिन परमेश्वर का बीच लगता आणि परमेश्वर दरवाजा उसने दार पण खोल नाही. उसने उसके बाली देखा, बघितलं नाही. चांदी बघितलं नाही. से बोल रहा. आणि आतून म्हणत आहे
अगर आपको इनाम चाहिए 7 डुबकियां लानी जर पड़ेगी। तुला आराम पाहिजे तर तुला 7 डुबक्या माराव्या लागतील. वो नबी उसके विश्वास देखना चाहता था, आणि तो सेवक त्याचा विश्वास बघत आहे, उसका विश्वास चेक कर रहा था। त्याचा विश्वास बघत आहे. तो हुआ क्या, वो निराश होके अपने साथियों के साथ वापस चला गया। आणि त्यानंतर तो निराश झाला आणि आपल्या साथीदारांना घेऊन परत वापस गेला. रास्ते में उसके साथी बोलते हैं, ए महाराज सेनापति, इसी को कोई और आपको काम बताया जाता तो आप कर सकते थे। आणि त्याचे ते दास त्याच्या सोबतचे साथीदार म्हणत आहे, जर तुम्हाला दुसरं काही काम सांगितलं असतं तर ते तुम्ही केलं असतं. 7 डुबकियां की क्या बात है, मार दो। 7 डुबकेच तर मारायचे तर मारा. वो उसको बोलता है, नहीं, तो त्याला म्हणत आहे, नाही, मेरे गांव में नदियां कम है, माझ्या गावामध्ये काय नद्या कमी आहेत का? मेरे गांव में नदियां कम है, माझ्या गावामध्ये काय नदी कमी आहेत का? मैं डुबकियां नहीं मारूंगा, मी डुबक्या मारणार नहीं नाही, मारूंगा। नाही मारणार. वो बोलता है, नहीं सेनापति, वो प्यार करते थे उसको। आणि ते म्हणत आहेत की नाही सेनापतीजी तुम्ही मारा. हाँ, उसके अधिकारी उसको प्यार करते ते थे, त्याच्याशी प्रेम करत वो होते. चाहते थे कि कोट निकल जाए। आणि ते असं त्यांचा विचार होता की त्याचा कोट निघून जावा. लिबास के साथ तो बहुत अच्छा लगता था, जो कपड़े पहनता था बहुत अच्छा लगता था। आणि ज्यावेळेस तो कपडे घालायचा तो खूप चांगला वाटायचं. जब वो अपने कपड़े लाता था तो बदबू आती थी। आणि जो त्यावेळेस त्याचे कपडे घेऊन यायचा तर त्या कपड्याचा खूप घाण वास यायचा. वो अपने शरीर से बहुत दुखी थी, आणि तो त्याच्या शरीराशी खूप त्रासलेला बहुत होता, परेशान थी। खूप त्रासलेला होता. लेकिन उसके मन में उसने बोला, अगर मैंने 7 डुबकियां लगाई, जर तू 7 डुबके मारशील अगर ना मैं चंगा हुआ आणि जर मी बरा झालो नाही तो आपकी खैर नहीं, तर तुझी खेर नाही, आपकी खैर नहीं। मी तुझ्याकडे बघेल. वो डरने लगे। आणि ते घाबरले. वो दलेरी से बोलते हैं, आणि ते म्हणत आहे, आप कुछ भी मुझे बोल दो, तुम्ही मला काही पण म्हणा, आप 7 डुबकी लगा दो बस। तुम्ही 7 डुबक्या मारा फक्त. 7. वो उसने बोला, चलो अब मैं आपकी बात मानता हूँ। आणि ते म्हणत आहे, चला मी तुमची इच्छा पूर्ण करत आहे. तो उसी ने क्या किया, 1 डुबकी लगाई, आणि त्याने 1 डुबकी मारली, कुछ नहीं हुआ। काहीच झालं नाही. 2 लगाई, 2 मारल्या, कुछ नहीं हो रहा। काहीच झालं नाही. तीसरी लग रही, तिसरी पण मारली थोड़ा थोड़ा उसको महसूस होने लगा। आणि त्याला थोडं थोडं जाणवायला लागलं. चौथी, चौथी मारली, थोड़ा थोड़ा महसूस थोडा होने थोडा लगा। अजून जाणवायला लागलं. उसके अंदर में विश्वास बहने लगा। आणि त्याच्यामध्ये विश्वास वाहू लागला. 5वीं डुबकी लगाई, 5वी मारली, 6वीं लगाई, 6वी पण मारली. जब 7वीं लगाई सारा कोर निकल आणि गया। ज्यावेळेस 7वी डुबकी मारली त्यावेळेस त्याचा सर्व कोड निघून गेला. सारा कोर शरीर में जाता रहा। आणि सर्व कोड निघून गेला. वो ऐसा उसका शरीर होगा जैसे बाइबल में लिखा, नया बच्चे का जन्म होता। आणि त्याचं शरीर असं झालं की जसं नवीन मुलाचा जन्म होतो तसं त्याचं शरीर झालं. सो जितनों ने बपतिस्मा लिया है, आपका कोर यीशु मसीह के नाम में निकल चुका है। आणि जेवढ्यांनी बपतिस्मा घेतलेला आहे येशूच्या नावात तुमचं कोड निघून जात आहे. मैंने क्या बोला, काय म्हटले, जितने ने बपतिस्मा लिया है उसका वो बपतिस्मा, आपका सारा कोड निकल गया। आणि ज्यांनी पण बपतिस्मा घेतलेला आहे जसं यार्दन नदीत त्याचा कोड गेला तसं तुमचं सर्व कोड आजार निघून जात आहे. आज आप नए बच्चे के समान हो चुके। आणि आज तुम्ही एक नवीन मुलासारखे आहात. आपने आपका जन्मदिन कैसे मनाना है, आणि आता तुम्हाला तुमचा जन्मदिवस कसा साजरा करायचा आहे. जो अपनी माँ के आप गर्भ में पैदा हुए तो वो जन्मदिन मनाने की जरूरत नहीं है। आणि ज्या दिवशी तुम्ही आईच्या गर्भातून जन्म घेता तो दिवस साजरा करायची गरज नाही. वो जन्मदिन मनाने की जरूरत नहीं है। तो दिवस साजरा करायची गरज नाही. आपने आज वाला जन्मदिन मनाना है। आणि आज तुम्ही जो बपतिस्मा घेतलेला आहे तो दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे. क्या मेरे से कितने लोग सहमत है कि आज का जन्म हुआ है मेरा? आणि कोण कोण माझ्या गोष्टीशी सहमत आहे का आजचा दिवस आपल्या जन्माचा जब आहे. हम मसीह में बपतिस्मा लेते हैं तब हमारा जन्म होता है। आणि ज्यावेळेस आपण देवामध्ये बपतिस्मा घेतो त्यावेळेस आपला जन्म होतो. जैसे हम इधर खुश